जय शिवराय मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचं नातं हे तुमच्या आमच्यासाठी काही नवं नाही. तर कधी कधी असं होतं की जे अंडरवर्ल्डचे लोक आहेत ते बॉलिवूडमध्ये लोकांना खंडणीसाठी फोन करतात. जर त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही, खंडणी दिली नाही, तर त्यांचा खून करणे किंवा त्यांना जखमी करणे अशा गोष्टी करतात. तर 1990च्या दशकामध्ये असंच एका अंडरवर्ल्डच्या व्यक्तीने, म्हणजे अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या व्यक्तीने धर्मेंद्र म्हणजे बॉलिवूडचे जे हिमॅन आहेत त्यांना एक धमकी दिली होती किंवा त्याचा दबाव आणला होता. पण धर्मेंद्र यांनी त्याला त्याच्याच भाषेत आपल्या खास पंजाबी स्टाईलनं उत्तर दिलं होतं. जाणून घेऊया नेमका किस्सा काय झाला होता. तर मित्रांनो, झाले असे की 1990च्या दशकात बॉलिवूडवरील अंडरवर्ल्डच्या प्रभावाबद्दल अनेक अहवाल समोर आले आणि चित्रपट कलाकारांना धमकीचे फोन येत असल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनल्या. धर्मेंद्र यांचे नाव त्या कथांपैकी एक होते. चित्रपटसृष्टीत प्रचलित असलेल्या एका कथेनुसार धर्मेंद्र यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींकडूनही दबाव आणला गेला होता. असे म्हणले जाते की धर्मेंद्र त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भीड स्वभावासाठी ओळखले जात होते. या धमक्यांना घाबरण्याऐवजी त्यांनी खंबीरपणे प्रत्युत्तर दिले आणि जाहीर केले की जर कुणी त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर पंजाबमधून ट्रक भरून लोक त्यांच्या मदतीला धावून येतील. जर या विधानाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असल्या आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले ठोस अधिकृत पुरावे मर्यादित असले तरी याकडे एक लोकप्रिय चित्रपटातील किस्सा म्हणून पाहिले गेले पाहिजे, एक पक्के प्रस्थापित ऐतिहासिक सत्य म्हणून नव्हे. तरी धर्मेंद्रांची प्रतिमा नेहमीच एका खंबीर, स्पष्टवक्ता आणि धाडसी अभिनेत्याची राहिली आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दलच्या अशा गोष्टी आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात.